रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे। रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राईब करा। नमस्कार, आपण आदरणीय कामगार व पत्रकार मित्र व हे माझे नागरिक सन्माननीय माझे बंधूच समजेल मी सगळ्यांना नमस्कार करतो। कारण मी 4 वर्षापूर्वी आजारी असल्या कारणाने मला वडिलोपार्जित जमीन मिळकत सर्वे नंबर 123/2 एकूण क्षेत्र 38.70 गुंठेपैकी मला रजिस्टर वाटणी पत्राने आलेली जमीन दक्षिणेकडील विक्री केली होती। या कॉरिडॉर महामार्गात तसं दाखवलेलं आहे। बघा, हा अर्जदार मीच आहे। ब व्यक्ती म्हणजे मी आहे। ब व्यक्ती हा मी दक्षिणेकडील हिस्सा फेरफार 2526 व रजिस्टर वाटणीपत्र दस्त क्रमांक 86/19/2008 नुसार आलेली जमीन विक्री केली होती। आजारी असल्या कारणाने व माझ्या बहिणींच्या मुलांची लग्न होती। मी माझी दक्षिणेकडील जागा विक्री केली होती। माझ्या दक्षिणेकडील जागेतून बघा, हे कॉरिडॉर महामार्गाचा नकाशा आहे। 300 फूट 100 मीटर बहुउद्देशीय रुंदीचा हा नकाशात दाखवलेला आहे। सदर जमीन आमची एका कडेची आहे महामार्गाच्या। बघा, हा 300 फूट 100 मीटर रुंदीचा कॉरिडॉर महामार्ग आहे। बघा, आमची संपूर्ण जमीन जात नाही त्याच्यात। बघा, आता माझी या दक्षिणेकडील जमीन आहे ना, त्याच्यातनं त्याला 14 गुंठे पैसे मिळतात। आणि काकांच्या याच्यातनं हे परशुराम सीताराम अव्यक्ती म्हणजे परशुराम सीताराम गोंधळी त्याच्यातून त्याला 7 गुंठे पैसे मिळतात। पण आता जे त्यांनी चुकीचा आकारफोड केलेला आहे ते आव्हानित केलेलं आहे। आणि मी एक हिस्सा नंबर 2चे आता बघा, त्यांनी काय सांगितले सर, खरेदी खत पान नंबर 1639 वर नामदेव शंकर गोंजे यांना मिळालेली रक्कम सर्वे नंबर 123 व हिस्सा नंबर 2ची आहे। म्हणजे एक कप्रत नकाशातल्या 2ची आहे। म्हणजे त्याचा 2 अर्थ होतात। पूर्ण 38 गुंठ्याची किंवा कप्रत नकाशात 2 होता। पण आता मला कप्रत देताना ते याच्यात 1 अंक टाकतात। आणि तलाठी कोटा रिपोर्ट सिद्धार्थ नरेंद्र भल्ला याने आणलेली चुकीची लिखित प्रोसेसचा उपयोग करून मान्य तहसीलदार विजय तळेकर त्यावेळचे यांनी चुकीचा न्याय निर्णय दिला आहे। 9/12/2021 न्याय निर्णय देऊन संपूर्ण जमीन 38.70 23/12/2021 न्याय निर्णय देऊन विक्रांत गिरीश संसाराच्या नावावर काकांचा हिस्सा पण केलेला आहे। वरचा जमीन विकली कुठली ही दक्षिणेकडील, पण उत्तरेकडील हिस्सा पण त्याच्या नावावर झाले 24/12/2021 रोजी। माझा हिस्सा नावावर झाले कधी 24/8/2020 रोजी। म्हणजे जमीन संपली साहेब। बघा, माझा हिस्सा दक्षिणेकडील आहे। हा 24/8/2020 रोजी नावावर झाला आहे। कोणाचे? विक्रांत गिरीश संसाराचे। आणि हा हिस्सा विक्री केलेला नाही। सहभागधारक 2 अव्यक्ती म्हणजे माझे परशुराम सीताराम गोंधळी। म्हणजे त्याची आता काय तेच समाविष्ट आहेत त्याच्यात मुलांनी खोटा अफिडेविट केलेला आहे त्यांना वाचवण्यासाठी। आणि तेही आव्हानित केलेलं आहे। कुठे? त्याचा अपील अर्ज 12/12/2021 रोजी जिल्हा न्यायाधीश 1 सत्र न्यायालय अलिबाग इथं अपील अर्ज केलेला आहे। त्याच्यात 2 तारखा झालेल्या आहेत। एक तारीख 6/1/2025 रोजी, दुसरी तारीख आहे 14/1/2025 रोजी। अशा 2 तारखा झालेल्या आहेत। तर 14/1/2025 रोजी तारीख झालेली आहे। त्यावेळी सन्माननीय न्यायाधीश 1 यांनी काय सांगितलेले आहे की सदर अफिडेविट चुकीचा 21 जुलै 2022 रोजी झालेलं हे पनवेल वरिष्ठ स्तर न्यायालय इथे झालेले दिसत आहे। तर तुम्ही एक साधा अर्ज करून तिथून त्यांच्या सही शिक्क्यानिशी लिहून आणा। त्यावेळी मी तुम्हाला 3री तारीख कळवेन। त्याप्रमाणे मी अर्ज केलेला आहे। आता 2 दिवस झाले, ते पण आपल्याला देणार आहेत। कारण सदर अफिडेविट हे माझा भाऊ सुनील परशुराम गोंधळी व सानिका देशमुख ही सहाय्यक वकील आहे। आदरणीय वकील आमचे मी अगोदरचे केलेले संतोष म्हात्रे साहेब। मी तशी केस आमच्या मानसीताई यांच्याकडे दिली होती, पण सदरची केस मानसीताईंनी त्यांचे मिस्टर संतोष म्हात्रे यांच्याकडे दिलं आणि त्यांनीच खोटं अफिडेविट केलेलं आहे। हे चुकीचं आहे कुठेतरी, असं करायला नाही पाहिजे। तर ते अफिडेविटचा अपील अर्ज 2 पानांच्या अनुषंगाने, कारण काय आता जे मी संपूर्ण जमीन नावावर झाल्यामुळं जमीन विक्री केली होती किती 19 गुंठे 19.35 गुंठे, पण 38.70
गुंठे जमीन नावावर झाल्यामुळं मी पनवेल व अलिबाग येथे उपोषण केलं होतं. पनवेल येथे 1 व 2 डिसेंबर 2000 1 व 2 डिसेंबर 2022 रोजी व जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग येथे 22 डिसेंबर ते 7 फेब्रुवारी 46 दिवस प्रशासनाकडून न्याय मागणीसाठी बेमुदत उपोषणाचा इशारा दिला होता. त्यावेळी सन्माननीय आमदार आणि उदय सामंत उद्योगमंत्री होती, ते तिथे आले होते, त्यांच्या कामास्तव आले होते. त्यावेळी आमदार प्रशांत दादा ठाकूर हे पण माझ्याकडे आले, कारण मी अगोदर सुरुवातीला कार्यकर्ता BJPचाच होतो. हे आले, ते मला बोलले, अरे नामदेव, तू इथे 1 महिना झाला आहे, तू काय खातोस इथे? तर त्यांना सांगितलं, मी साहेब काहीच खात नाही, मी उपोषणाला आहे ना, मी नुसती हवा खातो, अलिबागची हवा लई शुद्ध आहे. त्यांना सांगितलं, साहेब वर बघा तिथं काय लिहिलंय, प्रशासनाकडून न्याय मागणीसाठी बेमुदत उपोषणाचा इशारा. नुसतं साहेब इशाराच दिले, तर मला मला ही बातमी पसरवायची आहे, मला पत्रकार यायला पाहिजेत ना. तर त्यावेळी पण सगळ्यांनाच मी आमंत्रण करत होतो, सगळ्यांना आमंत्रण करत होतो बघा. तर त्यांनी काय केलं बघा, फसवणुकीने दोन्ही हिस्सा नावावर केलं. याच्यात दिसतं का बघा, 24/8/2020 रोजी विक्रांतगिरी सावंतराय यांच्या नावावर केली होती. त्याने विकले फक्त हीच, पण ही काकांचा हिस्सा पण मी विक्री केला, असा हे फसवणुकीने केलेलं आहे काम. मग काकांना राहिला कुठे? मी तर बरा झालो आजारातून, कारण त्यावेळी करोनाचा काळ होता साहेब, लोक पटापटा मरत होते. त्यांना वाटलं, आणि माझंही वजन 18 ते 20 किलोने कमी झालं होतं, त्यांना वाटलं हा पण मरून जाईल. अशा हिशोबाने त्यांनी हे केलं काम. पण हे आणि त्याला खोटा रिपोर्ट बनवायला सांगितला. मंडळ अधिकाऱ्यांनी खोटा रिपोर्ट बनवला, आणि विजय तलेकर यांनी ते खरेदी खतातले 7 ऑप्शन डावलले आहेत. त्यांनी कंसासारखं काम केलं. त्यांनी तर समोर यावं. माझ्या या भूमी अभिलेख अधीक्षक भालेराव यांनी जे आकारफोड केलेले आहेत, मोजणीनंतर 21/9/2020 रोजीची मोजणी केल्यानंतर 3 दिवसाने त्याच्यात सरकारी कागदपत्रात बेकायदेशीर बदल घडवलेला आहे. त्यांना सांगतो, मी समोरासमोर या. त्या बदलाला सांगतो, अरे तुझं मोठा पैसेवाला आहेस. ABP माझा, साम टीव्हीने संपूर्ण महाराष्ट्रात बातमी पसरवलेली आहे. 2 वेळा मला जमीन परत करायला तयार झाले, पण नुसते आश्वासन देतात ते, त्याच्या पलीकडे काय करत नाही. तर आता मी माझे अन्न जाते, मला 2.5 वर्षांनी परत कामाला लावणार आहे. सचिन भाऊ आहिर साहेब यांनी मला 26 जानेवारीला बोललं होतं. त्यांचं अमोल बोडके म्हणून त्यांचे PA आहेत, आणि आमची कमिटी गेली होती. त्यांच्याकडे मला निरोप दिला साहेबांनी, तर नामदेव गोंडीला पाठवा मला भेटायसाठी. तर मला 26 तारखेला अपॉइंटमेंट दिली तुम्ही. 26 तारखेला गेलो आणि त्यांची अपॉइंटमेंट घेतली. माझी बोलले साहेब 5 मिनटं, आणि त्यांनी सांगितलं काय विधान, मला तुझं काम नाही झालं तर विधान भवनात मी आवाज उठवतो. तसेच सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना पण मी एक 12 पानी अर्ज केलेला आहे. तर सदर हे काम काय चुकीचं आकारफोड, म्हणजे त्यांनी सरकारी कागदपत्रात बेकायदेशीर बदल व तलाठी यांनी खोटा रिपोर्ट, मंडळ अधिकाऱ्यांनी 6 नोंद न घेणे, या सर्वांनी संगनमत, तसेच दिनांक 29/7/2020 रोजीच्या खरेदी खतात बेकायदेशीर नकाशा स्वीकारणारे सहदुय्यम निबंधक दोषी अधिकारी, सगळ्यांना म्हणणार मी दोषी आहेत म्हणून, पण त्यांनी बेकायदेशीर नकाशा स्वीकारलाच नको होता. असे याच्यात भरपूर लोक आहेत. तसेच माझ्या काकाचा मुलगा सुनील परशुराम गोंधळी व काका, त्या सगळ्यांवर मी केस केलेले आहे, कारण त्या केस पुढे सरकत नाही. या कामी माझे जवळजवळ 35 ते 40 लाख रुपये संपलेले आहेत. साहेब, आज भूमी अभिलेख कार्यालयासमोर आपण दुसरी वेळ आहे, आपण न्याय मागण्यासाठी आज कोणता न्याय मागणार आहे? आज मी सन्माननीय दत्तात्रेय नवले साहेब यांना मी विनंती करणार आहे अगोदर, का त्यांनी विक्रांत गिरीश संसारे व श्री परशुराम सीताराम गोंडले यांना कॉरिडॉर महामार्ग संपत्तीचे पेमेंट करू नये. कारण काकांची जमीन तर उत्तरेकडील आहे, पण त्यांना जो आता सातबारा केलेला आहे तो माझ्या दक्षिणेकडील जमिनीचा, मी विक्री केलेल्या जमिनीचा आहे. कारण त्यांनी पण ते पण आता त्यांच्याच सहभागी आहेत. त्यांच्या मुलानेच खोटा अफिडेविट केलेला आहे. दोषी अधिकारी नराधम. कारण माझ्या कुटुंबाची आत्महत्या केली असती. या विजय तलेकरवर एवढा राग आहे माझा, आणि काय काय नाही केलं याच्यासाठी. मी 11 पत्रकार परिषद, ही 12वी आहे. तलवारबाजीची 2 तलवारी द्या मला, या हराम कोरोना बघतो मी. 20 बाय जाचे बॅनर लावले होते सगळे पनवेलमध्ये, 4 बॅनर लावले होते, आणि सगळीकडं गावागावात सगळीकडं, तरी पण अजून नुसतं आश्वासन मिळतं मला
सन्माननीय रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथजी गारगे साहेब यांनी मला गोंधळी त्यांच्या दालनात प्रवेश करताना गोंधळी तुम्ही विजय व्हायला असा आशीर्वाद दिलेला आहे. सन्माननीय नितीनजी ठाकरे साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहर हे माझ्या पाठीचे आहेत. सन्माननीय नायब तहसीलदार संभाजी शेलार साहेब माझ्या पाठीचे आहेत. ते मला देवासारखी मदत करत आहेत. 3 मोठे देव तर माझ्या पाठीचे आहेत. हे तहसीलदार वगैरे भ्रष्ट आहेत विजय तलेकर, पण त्याच्यातला वाघ एक माणूस तो माझ्या पाठीशी आहे संभाजी शेलार साहेब. मी तर त्यांना संभाजी महाराजच म्हणेन. एक माणूस एवढा मोठा माझ्या पाठी असेल मी बस एक देव असलं एवढा मोठा पाठीशी आहे माझे. नितीन ठाकरे साहेब माझ्या पाठीशी आहेत. राजपूत साहेब आहेत. सुरेश करात साहेब आहेत. शिंदे साहेब आहेत तालुका पनवेल पोलीस स्टेशनचे. कुवर साहेब आहेत. आता ते गाडगे साहेब आहेत. सगळेच आता प्रांत साहेब आहेत ना आपलं हे प्रांत साहेब उप विभागीय अधिकारी तेही माझ्या पाठीशी आहेत. त्यांनी माझं काम करावं कारण जनहित माहिती अधिकारी चंद्रशेम पवार साहेब यांनी संपूर्ण चौकशी लावलेली आहे. संदेशजी शिर्के साहेब सन्माननीय उपजिल्हाधिकारी निवासी उपजिल्हाधिकारी यांनी संपूर्ण चौकशी उपविभागीय अधिकारी काय नाव त्यांचं साहेबांचं उपविभागीय अधिकारी चांडक साहेब यांना एक पत्र दिलं आहे. चुकीच्या आकारफोड अनुषंगाने जिल्हा अधीक्षक यांना एक पत्र दिलं आहे आणि सहद्वियम निबंधक यांनी द्वितीय वर्ग जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालय वर्ग 1 यांना पत्र दिलं आहे. एक प्रत मला दिले आहे. त्यांनी पण संपूर्ण चौकशी लावली. त्याचा निकाल येणं बाकी आहे. एकंदरीत आजचा जो मुद्दा आहे तो पुढच्या पार्टीला पेमेंट शासनाकडून करू नये. हां कारण हे मी कायदेशीर म्हणतो कारण चुकीचं आकारफोड पत्रक आव्हानित केलेलं आहे त्याचा निकाल बाकी आहे. चुकीचं अपील अर्ज अफिडेविट केलेलं आहे. खोटं अफिडेविट दोषी अधिकारी वर्गाला वाचवण्यासाठी संपूर्ण पाने मिळावीत म्हणून त्या अपील अर्जाची पानं मिळण्यासाठी 2 अपील तर केस चालू आहेत आणि 3रा पण आता तारीख देणार आहेत ते मॅडम. हां इथं अर्ज केलेला आहे तर इथं झालेला आहे की नाही यांच्या सहाय्यक शिक्क्यानिशी कारण तिथला जो हे अधीक्षक आहे कारण तो पण जातो त्याच्यात. तर त्यांनी सांगितले आहे ते खोटं अफिडेविट तुमच्याच वकिलांनी नेलेलं आहे ते. मी सांगितलं त्याला काय मला माहीत नाही. तुम्ही इथं झालेलं आहे की नाही तुमच्या सही शिक्क्यानिशी मला पाहिजे. तुमच्या सही शिक्क्यानिशी द्या तेव्हा मला 3री तारीख भेटेल अपील तारीख. हां शिवाय दिवाणी दावा चालू आहे आता 25 तारखेला त्याची तारीख आहे 25 फेब्रुवारीला आणि त्यांना माझ्या सन्माननीय वकील अरविंद तांबे साहेब यांनी अर्ज केलेला आहे का आम्हाला 4 गोष्टी हव्यात. खरेदी खताची दस्त आणि साहेबांनी पण तेच सांगितलं आहे दत्तात्रय नवले साहेबांनी जे पेमेंट कधी करतील ते खरेदी खताचे दस्त पण त्यांना पाहिजे. 7 पाहिजेत कारण आता जे 7 केलेले आहेत ते बेकायदेशीर आहेत. म्हणजे नक्कीच आपला सगळ्या ठिकाणी आपण पत्र दिलेलं आहे आणि दावा केलेला त्यामुळे थांबवा असं आपलं म्हणणं आहे. अशी माझी विनंती राहील दत्तात्रय नवले साहेबांना त्यांनी त्यांचं पेमेंट करू नये कारण माझे शिकार कोण आहेत तहसीलदार विजय तलेकर भालेराव साहेब यांनी सरकारी कागदपत्रात बेकायदेशीर बदल घडलेला आहे हे माझे आरोप आहेत. शिकार कोणते हां शिकारी आपलं ते आहेत ना शिकार टार्गेट असतं हे माझे गुन्हेगार आहेत त्यांना मला सजा द्यायची आहे. तुम्ही मध्ये पडू नका. तुम्ही फक्त त्यांचं पेमेंट करू नका असं दत्तात्रय नवले साहेब यांना सांगणे आहे. कारण थांबा अजून बाकी जरा थांबा कारण चुकीचा आकारफोड आता जे फेरफार केलेले आहेत 3889 3890 3892 हे बेकायदेशीर आहेत. शेवटचा जो फेरफार केलेला आहे 3890 हा अधिसूचना 2022 दाखवून मंजूर केलेला आहे. पण सदर जमिनीला 23/7/2019 रोजीची भूमी अभिलेख कार्यालय पनवेलची महाराष्ट्र शासनाची भूसंपादन मोजणीची नोटीस आहे. म्हणजे अधिसूचना 2019 अगोदरच लागलेली आहे. हे काहीतरी गरीब शेतकऱ्यांना फसवतात. माझ्या काकांसाठी मी मागे येणार होतो. हे लोक असे सगळ्यांना फसवत राहतील. तर मी माझ्या जमिनीचे पैसे घेतलेले आहेत पण या कामी मला त्रास सहन करावा लागला. माझ्या आईचा मृत्यू झाला. त्या हरामखोरांनी एवढा मला गुंतवून ठेवला होता ना याच्यात. हे सब तुम किया आहे असा हा सिद्धार्थ सरांचा भल्ला पडत होता. आता काय सांगतो वाढीव 7 केल्यावर 24/12/2021 रोजी एकच 7 व्हायला पाहिजे होता पण त्यांनी 2 7 केलेत 24/12 आणि जमिनीला वाढवलेली आहे. अजून जमीन 1 एकर आहे तिला 1.5 एकर बनलेली आहे. जमीन आहे कुठे? जमीन तर अस्तित्वातच नाही.
म्हणून यांना शिक्षा व्हायला पाहिजे. यांच्यावर गुन्हा नोंद होण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, गृहमंत्री पण तेच आहेत, त्यांनी चौकशी लावावी निपक्षपातीपणे. 12 भांडणाचा अर्ज त्यांना दिलेला आहे. म्हणूनच साहेबांनी मेट्रो सेंटर 1 दत्तात्रय नवले साहेब यांनी त्यांना पेमेंट करू नये. यांना माझी विनंती आहे